ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। सुवासिनींचा अतिमहत्वाचा समजला जाणारा वटपौर्णिमा हा सण 29 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला। या प्रसंगी महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाचे मनोभावे पूजन केले। भारत हा संस्कृती प्रधान देश आहे। विविध प्रकारचे सण उत्सव मोठ्या आनंदात इथे साजरे केले जातात। यापैकी एक वटपौर्णिमा हा महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण सण भारतीय संस्कृती जपत असल्याचे या माध्यमांमधून दिसून येतं। असं मानलं जातं की सावित्रीनं आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडनं परत आणले होते। सत्यवानाचे प्राण सावित्रीनं वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते। तो दिवस होता ज्येष्ठ मासामधील पौर्णिमेचा आणि त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो। या दिवशी व्रत करण्याला महत्त्व आहे। विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात। असं म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवलं तर तोच पती त्यांना 7 जन्मांसाठी मिळतो। तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवरती कृपा करत असते असं देखील मानलं जातं, अशी माहिती उपस्थित महिलांनी दिली आहे। या प्रसंगी राहुरी शहरामधील विविध ठिकाणी वटवृक्षाचं पूजन करण्यात आलं। महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलंय। महिलांनी सकाळपासूनच उपवास ठेवून वटवृक्षाचं पूजन केलं। आपापसामध्ये हळदी कुंकवाचं आदान प्रदान करून, फुगडी खेळून मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करण्यात आलाय। तसेच महिलांकडनं आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जपल्याचं देखील यावेळी दिसून आलंय। माझे नाव पूजा अमित भागवत आहे। आज वट सावित्री पौर्णिमा आहे। तर आज आम्ही सर्वांनी मिळून वट सावित्री पौर्णिमेचा उत्साह केला। पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही प्रार्थना केली। सर्वांना वट सावित्री पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।